राज्यातील अनेक भागात आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मुंबईसह उपनगरात रविवारी पावसाने झोडपल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी आज पाऊस सुरू आहे। पावसाचा जोर कमी जास्त होत आहे। पावसामुळे लोकल सेवा देखील उशिराने सुरू आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। तसंच मंगळवार 30 सप्टेंबर रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1 आणि 2 ऑक्टोबर रोजी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड भागात ऑरेंज अलर्ट दिलेला असून मध्यम स्वरूपाचा पाऊस येणार अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तसंच राज्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलंय। पुढील 3 दिवस धो-धो पाऊस राहणारच आहे। मात्र तरीही पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्ट दिलेला असून मुसळधार ते अतिमुसळधार सरी कोसळणार असल्याचा इशारा दिलाय। यामुळे नागरिकांना व नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला असून नागरिकांनी देखील गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। पालघर जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे। खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। पहाटेपासून जिल्ह्यात पावसाची काही प्रमाणात विश्रांती पाहायला मिळते, मात्र पावसाची संततधार कायम आहे। धरणांमधून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। सोलापुरात पावसाने थैमान घातलंय। सीना नदीला महापूर येण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज झालंय। जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं जाणार आहे। पुरामुळे फटका बसलेल्या घरमालकांना बुधवारपर्यंत 10,000 रुपयांची मदत जमा होणार आहे। तर सीना नदीच्या पुरामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांच्या पंचनाम्यांना आजपासून सुरुवात होणार आहे।